नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवूया लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट होणारे ब्रेडचे मोदक। तर यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी मी घेतलेला आहे ब्रेडचा चुरा। त्याच्या कडा कापून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं। इथे मी व्हाईट ब्रेड वापरलेले आहेत। पाव वाटी मी घेतलेला आहे दूध पावडर, मिल्क पावडर आणि अर्धी वाटी घेतलेला आहे कंडेन्स मिल्क आणि 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे। तसेच आपल्याला लागेल इथे अर्धी वाटी दूध। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी गॅसवरती पॅन इथे गरम करायला ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही लोवर ठेवायची आहे। आता ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे आणि याला सतत असं फिरवत राहायचं जेणेकरून हे खाली करपणार नाही। नंतर घालायची दूध पावडर, घालायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी दूध। हे मोदक अगदी झटपट तयार होतात। जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात। 10 मिनिटांमध्ये बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे मोदक तयार होतात। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालून घ्यायचं। कंडेन्स मिल्क घातल्यामुळे आपल्याला वेगळी साखर याच्यामध्ये घालण्याची गरज नाही। आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। लो गॅसवरतीच याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। घट्ट गोळा होईपर्यंत हे असं सतत याला फिरवत राहायचं आहे। खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची। बघा असं आता हे झालेलं आहे। मी गॅस बंद करते। आणि आता याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालायची आहे। वेलची पावडरमुळे अगदी छान सुगंध येतो। मिक्स करून घ्यायचं आणि याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। थोडंसं गार झाल्यावर, कोमट झाल्यावर आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहे। हाताला थोडं तूप लावायचं आणि सगळ्यात आधी हा गोळा आपल्याला थोडा मळून घ्यायचा आहे इथे। हे बघा असं याला मी चांगलं मळून घेतलं। आता हाताला परत थोडंसं तूप लावायचं आहे आणि आपल्याला हवं असल्यास आपण इथे मोदकांचा साचा सुद्धा वापरू शकतो किंवा असे छोटे छोटे याचे गोळे करून ह्याचे मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहे। इथे मी हातानेच हे बनवत आहे। हे बघा असे याचे छोटे छोटे मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहे। हवं असल्यास काटा चमच्यानी याला आपल्याला असं डिझाईन सुद्धा करून घेता येतं। ह्या प्रमाणामध्ये 15 ते 16 मोदक तयार होतात। सगळे मोदक तयार करून झाल्यावर फक्त 10 मिनिटांसाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हे चांगले सेट होतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा या वर्षीच्या नैवेद्यासाठी हे ब्रेडचे मोदक बनवून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद।